तर जय श्रीराम मित्रांनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनू. तर आज आपण आलो हो जैन इरिगेशनच्या कार्यक्रमासाठी. आणि हा कार्यक्रम होणार आहे 1000 एकरमध्ये. आणि इथे नवनवीन प्लांट्स आणि आधुनिक दुसरं काही पाहायला भेटेल. तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. आणि तोपर्यंत व्हिडिओमध्ये स्टे ट्यून राहा. मित्रांनो, इकडं आपली ब्लॉगिंग फार्मर टीम आणि आपण सोबत चाललेलो आहोत. तर आता पुढे जाऊन बघूया काय काय पाहायला मिळते ते. इकडला ते नजारा बघून घ्या तुम्ही. एकदम खतरनाकपणे नजारा बनवलेला आहे इकडला. आणि इकडं गाड्याची पूर्णपणे पार्किंगची पण सुविधा केलेली आहे जैन इरिगेशननी. तर आता पुढे बघूयाच आपण काय काय पाहायला भेटते आणि काय काय नवनवीन शिकायला भेटते ते. बघू शकता तुम्ही आपल्या शेतकऱ्यांच्या बैलगाड्या वगैरे इथे ठेवलेल्या आहेत. जे आपण शेतामध्ये ड्रीप वगैरे जे नेतो ते इथं दाखवण्यात आलेलं आहे. शेतकरी जेवढं पण शेतामध्ये काम करतात हे पूर्णपणे इथं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढे जाऊन नवनवीन बघूया काय काय पाहायला मिळते ते आपल्याला. तर ब्लॉगमध्ये आपल्या शेवटपर्यंत राहा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती आपल्या शेतकऱ्यांविषयीच आहे बरं का. पूर्ण ब्लॉग बघून जा. अन्न बघून घ्या. इकडं नवनवीन आधुनिक पाहायला मिळेल तुम्हाला. तर बघून घ्या हे इकडले नवनवीन ठिकाण जे आपण या ब्लॉगद्वारे दाखवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, सुस्वागतम मध्ये आपली एंट्री झालेली आहे. आता वेलकम झालेलं आहे. तर आता निघालो आपण जे शेतीविषयी जे नवनवीन गोष्टी असतात ते पाहण्यासाठी निघालो आपण. तर गाईज हे बघून घ्या. आता इकडं शेतकऱ्यांचे जे फिल्टर असतात ड्रीपद्वारे लावायचे ते मोठमोठाला फिल्टर इथे दाखवण्यात आलेले आहेत. आणि हे ड्रीपद्वारे बनवलेला पुतळा. तर आता आपण इथे आलेलो आहोत बघू शकता तुम्ही. तर काय शेतकऱ्यांना जे लागते त्याची माहिती ते देण्यात आलेली आहे. तर बघून घेऊया काय काय माहिती देतात ते. सर सेपरेट पाईप विकत घ्यावा लागतो आणि ते वर स्प्रिंकलर लावून आपण बाजरी मका आणि जर अजून 1 मीटरपेक्षा हाईट जास्त असेल ठिकाणी अदरवाईज 1 मीटर हाईट पेक्षा कमी असतील आपली. बघू शकता सर्व मित्रमंडळी यांना आता खूप सारं दाखवण्यासाठी इकडे चालवलेलं आहे. तर आता आपण बघूया पूर्ण. तर आता सर काय काय दाखवतात आपण तेही बघून घेऊया. आणि काय काय नवीन शिकायला भेटते आपल्या शेतकऱ्यांना तेही आपण या व्हिडिओमध्ये दाखवून देऊया. तर आता आपण श्रद्धा धाम मध्ये. इकडचं गार्डन खूप छान आहे आणि सर्व बघण्यासाठी आलेलो आहोत. गार्डन बघून घ्या. हा श्रद्धा धाम आहे. श्रद्धा धाम आपण चाललो आता फ्लावर प्लांट बघण्यासाठी. तर जे नवीन प्रकारचे फ्लावर प्लांट आहेत ते आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि आणखीन काहीतरी बघायचं आहे. जेवढं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघणं होईल तेवढं आपण बघूया. देऊ शकता व्हिडिओ बी काढू शकता. सांगितलंच ना आपण काय आले. हे बघून घ्या मित्रांनो. पूर्ण फ्लावर प्लांट हा तब्बल 4 एकरामध्ये हा फ्लावर प्लांट आहे. इकडंही बघू शकता आणि इकडं हे पूर्णपणे फ्लावर प्लांटच आहे. आणि पूर्ण गार्डन सारखं बनवलेलं आहे. हे बघून घ्या. झेंडू वगैरे धोत्रा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत. तर गाईज नवनवीन जातीचे जे फ्लावर्स आहेत ते तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. जे फ्लावर्स आहेत ते पूर्ण जातीचे फ्लावर यामध्ये आहेत. हे बघून घ्या. तर मित्रांनो आता आलो आपण नारळाच्या बागेमध्ये आणि इकडं आता पाहणार आहोत केळी.
केळी ड्रिपद्वारे कशा येतात ते सर सांगतील आपल्याला. तर आता बघूया आपण. अशा पद्धतीचं क्रॉपिंग पॅटर्न आपल्याला द्यावं लागतं. आणि म्हणून लावत होतो आता गादी वाफ्यावर आहे, आपण पुन्हा बोलू. तर गादी वाफा केला आहे. गादी वाफ्यावरती 2 लॅटरल टाकले आहे. त्याच्यासोबत केळी आणि कांदा दोन्ही एकाच वेळेस लावले. परंतु आपल्याला वेळ नव्हता म्हणून तसं केलं. इकड डाळिंबाचा बाग सुद्धा आहे. आणि असे जेवढे पण फ्रूटचे बाग आहेत तेवढे याच्यामध्ये पाहायला मिळतील तुम्हाला. तर बघून घ्या. इकड केळी आहेत आणि इकड डाळिंबाचा प्लांट आहे. तर मित्रांनो, आता हे दादा आपल्याला या प्लॉट बद्दल माहिती सांगणार आहे. हे आपल्या ब्लॉग मध्ये बघूया. शेतकरी मित्रांनो एकाच खर्चामध्ये 2 पिके म्हणजे याला आपण इंटरक्रॉपिंग सुद्धा म्हणू शकतो. परंतु इथे बघा एकदम सिस्टमिक मॉडेल बनवलेलं आहे. सर्वात पहिले इथे जे मुख्य पीक आहे ते केळी पिकाचं घेतलेलं आहे आणि त्यासोबत इथे कांदा पिकाचं आंतरपीक घेतलेलं आहे. तर इथे बघा कसं केलेलं आहे. हा जो बेड आहे या बेडमध्ये 2 लॅटरल टाकून या ठिकाणी कांदा पिकाची आणि केळी पिकाची लागवड या ठिकाणी केलेली आहे. परंतु जर तुम्ही हे करत असाल तर यामध्ये एक असं आहे की त्या अगोदर हे आपण बघण्यासाठी इकड हळदीची ड्रिचिंगचा बगीचा बघण्यासाठी आलेलो आहोत. तर हे बघून घ्या बगीचा पूर्ण. पोशिंदा बघून घ्या. आणि हे ड्रिपनं बनवलेला हात. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.